नमस्कार मित्रांनो. तर आज आपले सरकारच्या साईडवरती सेंट्रल ओबीसीचा दाखला कसा भरायचा हे आज आपण पाहणार आहोत. तर आपल्याला न्यू युजर किंवा रजिस्टर हिअर या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तिथून आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन आपल्याला फक्त पहिल्या ऑप्शनमधून करायचं आहे, कारण की तिथून सोपं आहे. इथे आपण आपला जिल्हा, त्यानंतर 10 अंकी मोबाईल नंबर इथे भरून घेणार आहोत. मोबाईल नंबर भरल्यानंतर मित्रांनो आपल्याला सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे OTPचा वेळ फक्त 1च मिनिट आहे. त्यानंतर आपल्याला युजर ID इथे भरून घ्यायचा आहे. तर युजर ID म्हणून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर किंवा तुम्हाला आवडेल तो युजर ID तुम्ही इथे टाकू शकता. खाली चेक अवेलेबिलिटीचा ऑप्शन आहे, तिथून तुम्ही चेकसुद्धा करू शकता अवेलेबल आहे किंवा नाही. त्यानंतर इथे आपलं पूर्ण नाव भरून घ्यायचं आहे. पुढच्या कॉलममध्ये ते ॲटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख इथे भरायची आहे. तर जन्मतारीख भरत असताना मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही जन्माचं साल इथे भरणार आहात. जन्माचं साल आपण भरून घेऊ इथे. त्यानंतर तुम्हाला जन्माचा महिना आणि जन्माचा दिवस असं भरून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही पासवर्ड तुम्हाला जो पाहिजे तो टाकू शकता. पुढे कन्फर्म पासवर्ड या बटनावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही जो पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड टाकू शकता. त्यानंतर इथे आपण OTP टाकून आय ॲक्सेप्ट या बटनावरती करून रजिस्ट्रेशन करून घेऊ. आता अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन आपल्याला झालं आहे. अशा प्रकारची विंडो आपल्यासमोर आली आहे. तर ही विंडोला ओके करून आपल्याला पुढे लॉग इन करण्यासाठी कशा प्रकारे जायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर युजर नेमच्या ठिकाणी आपल्याला युजर नेम टाकायचा आहे आणि पासवर्डच्या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर आपण खालचा कॅप्चा भरून आणि जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करून लॉग इन केलेलं आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंटवरती जाऊन रेव्हेन्यू सर्व्हिसेसवरती आपल्याला जायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटवर आपल्याला क्लिक करून प्रोसीड म्हणायचं आहे. आता आपण इथे सर्व्हिस लिस्ट या बटनावरती क्लिक करून परत एकदा कास्ट सर्टिफिकेटवर जाणार आहोत. लिस्ट आपल्याला दाखवत आहे डॉक्युमेंटच्या. त्याच्यानंतर कंटिन्यू करून घेऊ आणि इथे आपण GOI सर्टिफिकेट ऑफ GOI हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी माहिती काही इनबिल्टमध्ये आहे ती येऊन जाते आणि बाकी माहिती आपल्याला भरायची असते. तर मी माहिती भरून आपला पत्ता इथे भरत आहे. आपला जिल्हा, तालुका, विलेज आणि पिनकोड. जी माहिती मित्रांनो रेड स्टारमध्ये दिलेली आहे तीच माहिती तुम्हाला भरायची आहे. आता इथं आपण मुलासाठी भरत आहोत, त्यामुळे रिलेशन आपण सन केलेलं आहे. तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर तुम्ही सेल्फसुद्धा म्हणू शकता. त्यानंतर बाकी माहिती आपण मुलाचं नाव, मुलाची जन्मतारीख, त्याचा मोबाईल नंबर आणि या प्रकारे माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे. खाली आपल्याला कास्ट भरायची आहे. तर इथं मी कुणबी सिलेक्ट करत आहे मित्रांनो आणि रिलिजन म्हणजे आपला धर्म. तर ही माहिती भरून डायरेक्ट खाली यायचं आहे. इथे आपल्याला भरपूर माहिती विचारेल, पण इथे तुम्ही एकतर येस करून इन्फॉर्मेशन देऊ शकता किंवा नो केलं तरी चालेल, कारण की ही माहिती आपण दाखल्याच्या शेवटी ही अपलोड करणार आहोत त्यामुळे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण याला नो करून घेतलं आहे आणि रिजनमध्ये आपण एज्युकेशन
शिक्षण प्रकरणासाठी पाहिजे म्हणून टाकून घेऊ. खाली आपल्याला ॲफिडेव्हिटसाठी विचारते, तिथे नोच म्हणायचं आहे. कारण नो जर म्हणला नाही तर तुम्हाला चलन जास्त लागेल, कदाचित डबल. तर इथे सेव्ह करून घेऊया. आता इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. तर ज्याचा आपण दाखला भरला होता त्या व्यक्तीचा आपण इथे फोटो अपलोड करू. तर मित्रांनो, त्याची साईज कशी करायची हे तुम्हाला मी दाखवत आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला ओपन विथ पेंट म्हणून पेंटमध्ये यायचं आहे. रिसाईज म्हणून याची साईज 160 किंवा 200, खाली 160 आणि खाली 200 असं भरून तुम्ही याला सेव्ह करू शकता. एवढी साईज आपल्याला पिक्सलमध्ये त्याची लागते. त्यानंतर ओपन या बटनावरती क्लिक करून आपण याला अपलोड करून घेऊया. आता इथे आपल्याला डॉक्युमेंट विचारताना एनी वन विचारलेलं आहे आणि डॉक्युमेंटची लिस्ट फार मोठी आहे. तर आपल्याला प्रत्येक याच्यामधलं एक सिलेक्ट करायचं आहे आणि जास्त डॉक्युमेंट असतील तर आपण जास्तसुद्धा टाकू शकतो. आता मी इथे आधार नंबर भरत आहे, म्हणजे आधार कार्ड अपलोड करत आहे. आधार नंबर अपलोड केल्यानंतर खालच्या बॉक्समध्ये आधार कार्ड हे मी तिथे टाईप केलेलं आहे. त्यानंतर मी रेशन कार्ड अपलोड करत आहे. आणि खाली रेशन कार्ड टाईप केलं आहे. आता मित्रांनो, इथे मी खाली टाईप का करत आहे, कारण की हे मॅन्डेटरी आहे. आणि दुसरी गोष्ट, जिथे काही ऑप्शन नसतात तिथे तुम्ही त्या डॉक्युमेंटशी रिलेटेड ऑप्शन निवडून तिथे खाली नाव भरू शकता की तुमचे डॉक्युमेंट काय आहे. आता मी इथे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याच्यानंतर उत्पन्नाचा 3 वर्षाचा दाखला, त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म, कास्ट सर्टिफिकेटसाठी मी ऑदर निवडलेला आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला जी माहिती तुम्ही सिलेक्ट केली आहे ती माहितीसुद्धा, म्हणजे ती माहिती तुम्हाला अपलोड करायची आहे. मित्रांनो, आता अशा प्रकारे आपण एक एक डॉक्युमेंट अपलोड करून घेणार आहोत. आता इथे मित्रांनो मी ॲप्लिकेशन फॉर्म अपलोड केलेला आहे. तिथे मी टाकत आहे सबमिटेड ऑन आणि आजची तारीख. तर अशा प्रकारे भरून घेतल्यानंतर पुढे आता इथे मी कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलेलं होतं. तर तिथे कास्ट सर्टिफिकेटची मी इन्फॉर्मेशन टाकणार आहे. हो, आता इथे कास्ट सर्टिफिकेट मी अपलोड केलेलं आहे. तिथे मी सबमिटेड फ्रॉम सब डिव्हिजनल ऑफिसर, तुमच्या तालुक्या जिल्ह्याचं नाव आणि नंबर, सर्टिफिकेटचा नंबर आणि त्यानंतर डेट, तो कधी मिळालेला आहे ते. आता अशा प्रकारे भरून घेतल्यानंतर इथे मी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करत आहे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटच्या बॉक्समध्ये शाळेचं नाव मी इथे भरणार आहे. शाळेचं नाव, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तो दाखला कधी मिळाला ते आपण इथे भरून घेणार आहोत. हे भरून झाल्यानंतर पुढचा कॉलम आहे आपल्याला इन्कम सर्टिफिकेटचा. मित्रांनो, तर इथे आपण इन्कम सर्टिफिकेट अपलोड करून घेणार आहोत. इन्कम सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर खाली आपल्याला इश्यूड फ्रॉम तहसीलदार, तालुक्या जिल्ह्याचं नाव,
त्याचा सर्टिफिकेट नंबर आणि त्याची डेट, आपण कोणत्या डेटला तो मिळालेला आहे. ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला जितकं मी भरत आहे, आता तुमच्या तालुक्या जिल्ह्याप्रमाणे जर तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन भरायची गरज नसेल तर तुम्ही नाही भरली तरी चालेल. तिथे तुम्ही डॉक्युमेंटचं नाव भरलं तरी चालेल. पण जिथे जसं विचारलं, आता आमच्या इकडे असं विचारतात, त्यामुळे मी ही इन्फॉर्मेशन पूर्ण भरलेली आहे. तर हे भरल्यानंतर एकदा आपण चेक करून घेऊ की सगळं भरलं आहे का. आता एक ऑप्शन राहिला होता मित्रांनो, सेल्फ डिक्लेरेशन इथे आपल्याला अपलोड करायचं आहे. आता हे सेल्फ डिक्लेरेशन ॲप्लिकेशन फॉर्म मी कुठून आणला आहे, तर मित्रांनो मी सेतूमध्ये जाऊन सेंट्रल OBCचा फॉर्म आणला होता. तर तोच फॉर्म मी आपले सरकारच्या साईडवरती येऊन भरत आहे. खाली पण आपल्याला एक PDF दिलेली आहे सेल्फ डिक्लेरेशनची, ती तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, अन्यथा गरज नाही. तर पुढे आपण आता याचं पेमेंट करून घेऊया. इथे आपल्याला बरेच ऑप्शन दिलेले आहेत पेमेंट करण्यासाठी. तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. तर इथून मित्रांनो आपण QR द्वारे पेमेंट करणार आहोत. तर आपलं पेमेंट इथे सक्सेसफुल होणार आहे आणि झालं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची पावती तुम्हाला जनरेट होते, म्हणजेच आपला दाखला इथे कंप्लीट झाला आहे. तर अशा प्रकारच्या माहितीसाठी मित्रांनो आम्हाला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.